तर आज राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्यासोबत जोडलेत। निखिलकडे मी जाणार आहे। निखिल, आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे महाराष्ट्रासाठी, कारण आज अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे। अजित पवार हे अर्थसंकल्प आज दुपारी सादर करणार आहेत। या संदर्भात आरोप प्रत्यारोप होतात, टीका सुद्धा करण्यात येते। आमदार रोहित पवार यांनी सुद्धा काही प्रश्न उपस्थित केले। काय अपडेट? नक्कीच आपण पाहिलं तर आज राज्याचा अर्थसंकल्प सादर होतोय। आज दुपारी अजित पवार हे अर्थसंकल्प सादर करतील, परंतु तत्पूर्वी या ठिकाणी विरोधक आहेत ते कुठेतरी आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळतील। कारण निवडणुकीच्या वेळी या ठिकाणी सरकारने ज्या काही घोषणा केलेल्या होत्या, याच घोषणांवरती संपूर्णपणे पूर्तता होते का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु आज राज्याचा अर्थसंकल्पीय सादर होत असताना काही महत्त्वाच्या मुद्द्यांवरती लक्ष घातलं तर ज्या योजना निवडणुकीच्या वेळी करण्यात आलेल्या होत्या, त्या म्हणजे लाडका बहीण, त्यासोबतच लाडकी बहीण लाडका भाऊ ह्या योजनांना पाहता ह्या योजनांचे जे पैसे आहेत वाढवण्यासंदर्भात देखील सांगितलेलं होतं। 1500 वरून 2100 रुपये करण्याचं सांगण्यात आल्याच्या नंतर राज्याच्या तिजोरीवरती देखील तेवढाच भार आहे तो देखील पडलेला होता। त्यामुळे हा भार लक्षात घेता काही योजनांची या ठिकाणी पूर्तता करत असताना काही योजना आहेत त्या कमी केल्या जातात का हे देखील या ठिकाणी पाहावं लागेल। अजित पवार आज दुपारी 2 वाजता कुठल्या महत्त्वाच्या मुद्द्यांवरती हे अर्थसंकल्प सादर करतायत आणि त्यासोबतच निवडणुकीच्या वेळी देखील ग्रामीण भागामध्ये ज्या काही योजना आहेत, जे काही डेव्हलपमेंट आहेत, कॉन्क्रिटीकरण आहेत, त्यासोबतच सौर ऊर्जेवरती वापरण्यात येणाऱ्या सर्व योजना आहेत त्या संदर्भात देखील घोषणा आहे ती केलेली होती। त्यामुळे या सर्व ज्या घोषणा केलेल्या आहेत त्या घोषणा पूर्तता करणारा हा अर्थसंकल्प ठरतोय का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरत असताना मात्र विरोधक कुठेतरी आज या विधान भवनात आहेत ते आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळतील। करण नक्कीच निखिल, आज दिवसभर या संदर्भात काय घडामोडी घडतात याकडे लक्ष ठेवून राहा। वेळोवेळी तुझ्याकडून ताजे अपडेट घेत राहू। तुर्तास खूप खूप धन्यवाद।